नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोव्याचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच घराणेशाहीचा दबदबा पाहायला मिळतोय. कोणत्या राजकीय पक्षांना दाम्पत्यांना त्यांनी निवडणुकीचं तिकीट दिलंय, तसंच भाजपनं जाहीरनाम्यामध्ये नेमकी कोणकोणती आश्वासनं दिलेली आहेत आणि गोव्यातले टॅक्सी चालक कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत, या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत कौल कुणाला या आपल्या खास शोमध्ये. घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसनं गोव्यात घराणेशाहीलाच पाठबळ दिलाय. भाजपनं 2 दाम्पत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे आणि हाच कित्ता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं सुद्धा गिरवलाय. काँग्रेसही त्यात फार काही मागे नाही. गोवा हे आकारानं लहान राज्य असलं तरी देशातल्या बड्या राजकीय पक्षांनी इथली निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. गोवा विधानसभेच्या अवघ्या 40 जागा आहेत. गोव्यामध्ये लोकसंख्या कमी असली तरी ती विखुरलेली असल्यामुळे विधानसभा क्षेत्राचा आकार मात्र मोठा आहे. गोव्याच्या राजकारणात अनेक विधानसभा क्षेत्रांवर काही ठराविक राजकीय घराण्यांचा पगडा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पक्ष बदलला तरी वर्षानुवर्ष निवडून येणारे अनेक उमेदवार गोव्यामध्ये आहेत आणि याच घराणेशाहीचा परिणाम आपल्याला विविध पक्षांच्या उमेदवारांच्या यादीतही पाहायला मिळतो. गोव्यातल्या एकूण 40 विधानसभा क्षेत्रात 5 पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत. तसंच बाप लेक अशीही एक जोडी मैदानात उतरलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि तृणमूल यांनी अशाच काही जोडप्यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपचे बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात हे त्यापैकीच एक आहेत. आपको क्या लगता है, आप और आपकी पत्नी दोनों इस चुनाव में जीतेंगे? I am confident because that was my constituency. So I am confident that we are going to win. And I am confident that Bharatiya Janata Party is going to get at least 27 seats. This is my prediction. बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर या प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. गेल्या 2 निवडणुकीत त्यांनी तालिगाव मतदारसंघातनं विजय मिळवलाय. त्यामुळे भाजपनं बाबूश यांच्यासह त्यांच्या पत्नी जेनिफर यांनाही उमेदवारी दिली आहे. प्रचाराला आता कमी कालावधी राहिल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. तिसऱ्यांदा निवडून येण्याचा जेनिफर मोन्सेरात यांनी विश्वास व्यक्त केलाय. I've got very good support wherever I've gone. Like I always say, we always work as a team. It's not only about me. We never say I, it's always we. So all the punch members, all the corporators, so from each ward, each corporator or each punch member is always there with us. So they are the ones who lead the way actually. And we're all working as a team. So I think we have got immense support from all the people and I will definitely win. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि तृणमूलनं सुद्धा राजकीय घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं दिसतंय. भाजप सोडून नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलायला लोबो या दाम्पत्याला पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. मायकल लोबो यांचं कलंगूट मतदारसंघात मोठं प्रस्थ आहे. मायकल यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली होती, पण भाजपानं ती नाकारल्यामुळे मायकल लोबो भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची चर्चाही रंगली होती. मात्र लोबो यांनी या चर्चेचं खंडन केलंय. हमने सीट मांगा ही नहीं, वो लोग जानते हैं. वो लोगों ने ही बोला है. फडणवीस जी ने डायरेक्टली बोला था लोगों को एक प्रेस कॉन्फ्रेंस में जब मैं उनके साथ था कि माइकल लोबो ने सीट नहीं मांगा है जी. वो रिकॉर्ड पर है और एक सीट नहीं मांगा है जी. और मैं भी रिकॉर्ड पर हूं कि हमने नहीं मांगा है. काँग्रेस उमेदवार डिलायला लोबो या शिवोली मतदारसंघातनं निवडणुकीला उभ्या आहेत. त्या पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत असल्या तर यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. काही वर्ष गावच्या सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. खरं तर मायकल लोबो हे भाजप सरकारमध्ये मंत्री होते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि स्वतःसह पत्नीलाही आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. In my case,
हांव पंचायतीन आहा 2007 पासून 2007 टील डेट 15 वर्सां पंचायत पार्रा पंचायतीन आहा आनी त्या 15 वर्सान 10 वर्सां सरपंच म्हणून आहा. सो फॅमिली राज म्हणून सांगूच जायना. आता दुसरे कपल्साचे म्हाका खबर ना, ती पॉलिटिक्सान आहली काय ना ती, पण माझे इन माय केस आम्ही पार्रा पंचायतीन लास्ट 15 वर्सां काम करतात. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दाम्पत्यांची यादी इथेच संपत नाही. भाजपनं विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे, चंद्रकांत कवळेकर आणि त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. तर गोव्यात पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या तृणमूलनं किरण कांदोळकर आणि त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांना उमेदवारी दिलेली आहे. निवडणुकीच्या रिंगणात चर्चिल आलेमाव आणि त्यांची मुलगी वालंका आलेमाव हे माय लेक नशीब आजमावत आहेत. एकूण 40 मतदारसंघातील 12 उमेदवार राजकीय कुटुंबातले आहेत. त्यांचं प्रमाण एकूण उमेदवारांच्या 30% इतकं आहे. त्यांनी राजकीय ताकदीच्या बळावर आमदारकीचं तिकीट जरी मिळवलेलं असलं तरी त्यांचा फैसला मात्र गोवेकर जनता करणार आहे. गोव्याचं राजकारण हे पक्ष केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहे. त्यामुळे निवडणूक जिंकून येणं हा एकच निकष डोळ्यापुढे ठेवून सगळेच राजकीय पक्ष एकाच कुटुंबात दोघांना उमेदवारी देताना दिसतात आणि असे उमेदवार निवडून सुद्धा येतात. परंतु त्यामुळं तेच चेहरे गोव्याच्या राजकारणात आपल्याला वारंवार उभे राहताना दिसतात आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात नाही असा आरोप सुद्धा होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, गोवा. गोव्यातलं वाहतुकीचं प्रमुख साधन म्हणजे टॅक्सी. टॅक्सी व्यवसायातून गोवा सरकारला मोठा महसूलही मिळत असतो. मात्र गोवा सरकारचे टॅक्सी व्यावसायिक आणि टॅक्सी चालकांकडे मोठं दुर्लक्ष झाल्याचं बोललं जात आहे. काय आहेत गोव्यातल्या टॅक्सी चालकांच्या समस्या पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. गोवा जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं गोवा हे केंद्र आहे. त्यामुळेच वर्षभर इथं पर्यटकांचा मोठा राबता असतो. गेल्या 2 वर्षात कोरोना निर्बंधांचा मोठा फटका इथल्या पर्यटन व्यवसायाला बसलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. गोव्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारादरम्यान गोव्याच्या विकासावर भर दिला जात आहे. मात्र जागतिक पर्यटन स्थळ म्हणून बिरूद मिरवणाऱ्या गोव्याला आजही अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. गोव्याच्या रस्त्यावर दिवस रात्र या टॅक्सीची वर्दळ असते. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीचं हे एक प्रमुख साधन आहे. विमानतळावरून हॉटेलपर्यंत जाण्यासाठी अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना याच टॅक्सीचा आधार असतो. त्यामुळेच हॉटेल, कसिनो अथवा रेस्टॉरंट्स इथं तुम्हाला या टॅक्सींची मोठी गर्दी पाहायला मिळेल. पणजीमधल्या स्थानिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. पण या टॅक्सी व्यवसायाला सुद्धा समस्यांनी ग्रासलेला आहे. पणजीमध्ये टॅक्सी पार्किंगसाठी विशेष सुविधा नाही. त्यामुळे टॅक्सी चालकांना पे अँड पार्कमध्ये टॅक्सी पार्क करावी लागते. गोव्यामध्ये 3 टॅक्सी संघटना आहेत, पण 3ही संघटनांचे नियम हे वेगवेगळे आहेत. विमानतळावर प्रवाशाला सोडल्यानंतर टॅक्सी चालक तिथून दुसऱ्या प्रवाशाला इतर ठिकाणी नेण्यास बंदी आहे. विमानतळावर असलेल्या टॅक्सी चालकांनाच तिथल्या प्रवाशांना सेवा देण्याचा नियम आहे. दक्षिण गोव्यातल्या टॅक्सी चालकांना उत्तर गोव्यामध्ये टॅक्सी चालवण्यावर निर्बंध आहेत. तसंच उत्तर गोव्यातल्या टॅक्सी चालकाला दक्षिण गोव्यात टॅक्सी व्यवसाय करता येत नाही. टॅक्सी संघटनांच्या आडमुठेपणामुळे गोव्यातल्या या टॅक्सीला मीटर बसवण्यात आले. त्याचा दर 29 रुपये प्रति किलोमीटर इतका ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सुद्धा टॅक्सी चालकांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे टॅक्सी संघटनांची मुजोरी तर दुसरीकडे हॉटेल चालकांकडून टॅक्सी चालकांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याची चालकांची तक्रार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅक्सी चालकांमुळे हजारो कोटी रुपये कर स्वरूपात राज्य सरकारला मिळतात, पण गोवा सरकारला टॅक्सी चालकांचा विसर पडलाय. आमच्या इकडे आमच्या स्टँडवर आता जवळजवळ 25 गाड्या आहेत, 25 टॅक्सी ड्रायव्हर आहेत. पण मेन समस्या आहे की आम्हाला हॉटेलला भाडं पण नाही मिळत. दिवसाला एक राऊंडसुद्धा होत नाही आमचा. एक 4-5 दिवसांनी एक राऊंड होतो आणि त्याच्यात काय कुठे गेलो साईटसिंगला वगैरे तर आम्ही पे पार्किंग आहे सर्व ठिकाणी आम्हाला. अशा खूप समस्या आहेत. आता एअरपोर्टला आम्ही इथून भाडं घेऊन गेलो ना,
1000 रुपये भाडा घेऊन गेला. तिथं आम्हाला परत येता मिळत नाही भाडा आम्हाला आणि आम्ही खाली यायचं लागतं आम्हाला आणि काहीच नाही आम्हाला. कारण त्यांची इन्व्हेंट आहे ना, आम्हाला देत नाही भाडा. आम्ही खाली यायचं लागतं आम्हाला. बहुतांश टॅक्सी चालक छोडण टापू नावाच्या गावातले रहिवासी आहेत. त्यामागचं कारण म्हणजे गोव्यात असून सुद्धा या गावचा विकास झालेला नाही. त्यामुळे इथले बहुतेक जण टॅक्सी चालवतात किंवा हॉटेलमध्ये लहान मोठी कामं करतात. या गावातून पणजीला जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जलमार्ग. पण राजधानी पणजी जवळ असून सुद्धा हे गाव नेहमीच दुर्लक्षित राहिलंय. गोव्यात आजवर अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली, मात्र या छोडण टापूला पणजीशी जोडणारा पूल बांधण्यासाठी मात्र अजूनपर्यंत कुणीही पुढाकार घेतलेला नाही. गोव्यात जवळपास 25,000 टॅक्सी चालक आहेत. यापैकी 5,000 टॅक्सी चालकांना या निवडणुकीमध्ये काम मिळेल आणि कोविड काळामध्ये जे आपलं नुकसान झालेलं आहे ते आपण भरून काढू शकू अशी अपेक्षा इथल्या टॅक्सी चालकांना होती. मात्र झालं उलटं. यावेळेस राजकीय पक्ष असतील किंवा गोवा प्रशासन असेल, या सर्वांनीच गोवा राज्याबाहेरून टॅक्सी ज्या आहेत त्या भाडेतत्वावर मागितलेल्या आहेत, ज्यामुळे इथल्या टॅक्सी चालकांच्या सर्व अपेक्षांवरती पाणी फिरलंय. गोव्यात कुठेही जायचं म्हटलं की समोर एकमेव पर्याय असतो, तो म्हणजे टॅक्सीचा. रात्री अपरात्री पर्यटकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या टॅक्सी चालकांना मात्र रात्री घरी जाण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. छोडण टापूमध्ये राहणाऱ्या टॅक्सी चालकांना घरी जाण्यासाठी रात्री 1 वाजताची शेवटची फेरी बोट असते. ती बोट चुकली तर त्यांना रात्र अक्षरशः रस्त्यावर काढावी लागते. अन्यथा 300 रुपयांची विशेष फेरी बोट करून घरी जाण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहत नाही. फेरीबोट टाईमवर असत नाही. 10 वाजता का फेरीबोट, 11 वाजता फेरीबोट बंद होतो. नंतर त्या लोकाला रात्रीचे 1 वाजता 2 वाजता जावायचं असेल तर त्याला स्पेशल बोट करायला पडतं. त्यानंतर येवायचं जायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यावेळेला नाही बोट मिळाली तर ह्या साईडला ते लोक गाडीमध्ये झोपतो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी जातो. केंद्र सरकारनं पणजी शहराचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट शहरांतर्गत पणजीची निवड केली आहे. त्यामुळे शहरात विकासाची अनेक कामं होताना दिसतात. पण आजही पणजीतल्या काही भागात अद्यापही विकास पोहोचलेला नाही. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी चालकांना बसलाय. गोवा पर्यटनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या या श्रमजीवी वर्गाच्या उन्नतीसाठी आता प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पणजी, गोवा. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्त गोव्याचा संकल्प भाजपनं केलाय. तसंच पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच गोवा स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प भाजपनं केलेला आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमही उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यासह गोव्याच्या विकासाच्या अनेक घोषणांचा सुद्धा या जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याकडे डबल इंजिनची ताकद असल्याचं भाजपनं म्हटलंय. आणि येणाऱ्या काळात ह्या फ्लेक्स इंजिनवर या सगळ्या गाड्या, ऑटो रिक्षा, बजाज आणि टीव्हीएसच्या आणि हिरोच्या स्कूटर, बाईक येणार आहेत. याचा अर्थ असा आहे की 80 रुपये पेट्रोलची गरज नाही. एक प्रकारची धूळपेक आहे, कारण 62 रुपये लिटरनी बायो इथेनॉल पेट्रोल गाडीत टाकता येणार आहे. त्यामुळे 80 रुपयाचा पेट्रोल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 62 रुपयावरच पेट्रोलचा भाव म्हणजे इथेनॉलचा भाव येईल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे ग्रीन फ्युएलही आहे. पेट्रोलमुळे प्रदूषण होतं आणि याच्यामुळे प्रदूषणही होत नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये गोवा हे प्रदूषण मुक्तही होईल आणि पेट्रोल घेण्याची वेळच राहणार नाही. हेच मगाशी मी त्यांना सांगितलं. भाजपच्या या जाहीरनाम्यावर विरोधी पक्षांनी मात्र टीका केली आहे. सत्तेत असताना भाजपनं ही कामं का केली नाहीत असा सवाल काँग्रेसनं विचारलाय. तर आम आदमी पार्टीनं भाजपचा जाहीरनामा म्हणजे भ्रष्टाचाराचे 22 मुद्दे असल्याची टीका केली आहे. ज्या मायनिंग क्षेत्रामधून जवळपास 950,000 कोटी रुपये गोव्याला मिळणं, ते फक्त 6 कोटीवर येऊन पोहोचलेलं आहे. आणि 20,000 कोटीचं कर्ज या राज्यावर असताना मायनिंग सारखा उत्पन्न देणारं जे क्षेत्र आहे त्याच्यात तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंवा सोडूनच दिलं. कशा करता? आणि मग त्याची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे काही रिफॉर्म्स करणं अपेक्षित आहे ते तुम्ही करत नाहीये. तर तुमचं गोव्याच्या प्रशासनातले ज्या प्रायोरिटीज आहेत ते पूर्ण दुर्लक्षित आहे असं म्हणावं लागेल.
कौल कुणालामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असून भाजपला 22 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलाय। प्रमोद सावंत यांच्याशी न्यूज 18 नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी साधलेला हा खास संवाद पाहूया। गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातली महत्त्वाची कोणती लढत असेल तर ती आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघातली। आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया, कारण ते सध्या मतदारांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागतायत। कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतं मागताय लोकांकडून, गोव्याच्या जनतेकडून? मी गोव्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट आणि माननीय मोदीजींची आत्मनिर्भर भारत ही योजना स्वयंपूर्ण गोवामध्ये कन्वर्ट केलेली आहे, तीच परत एकदा लोकांना सांगतोय की पहिल्या वेळी 60 वर्षानंतर गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवा या योजनेच्या अंतर्गत गावागावामध्ये आम्ही स्वयंपूर्ण मित्र अपॉइंट केलेत आणि ते गोव्यातील प्रत्येक लोकांसाठी बेसिक गरजा, इट इज इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, इट इज वॉटर फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, हाऊसिंग फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी या विषयावरती आपण प्रत्येकानं जे काम केलेलं आहे तेच लोकांना आपण सांगत आहोत की अशा पद्धतीचं काम हे आम्ही केलेलं आहे आणि ते करण्यासाठी ओके निश्चितरित्या तुम्ही आम्हाला परत एकदा निवडून आणा हे सांगतोय। सो 2 टर्म मध्ये म्हणजे मागच्या तुम्ही आता ही चौथी टर्म आहे, या दरम्यान आता जे तुम्ही गेल्या वेळेला 22% जवळ आसपास मतं कमी पडली होती, यावेळेचं काय वाटतंय तुम्हाला? मी परत एकदा सांगतो, यावेळी एवढं उत्साहाचं वातावरण आणि एवढी चांगली डेव्हलपमेंट मतदारसंघामध्ये केलेली आहे, नक्कीच त्याचा फायदा मला यावेळीच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे। जर आपण करोनाबद्दल म्हणालो तर करोनाच्या काळामध्ये जीएमसीच्या मुद्द्यावरून तुमच्यावर फार मोठा टीका झाली, तुमच्याच पक्षातून ही टीका करण्यात आली, तर मग हे सांभाळून तुम्ही कसं मतदारांपुढे जाता? खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपण कोविड मॅनेजमेंट केलेली आहे, मला वाटतं की आमच्या एवढी चांगली ट्रान्सफरन्स आणि कोविड मॅनेजमेंट कुठल्याही ह्याने केलेली नाही, त्यामुळे डेफिनेटली इवन दो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये म्हणजे असे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देण्याचं काम हे सुद्धा सरकारने केलेलं आहे। पंतप्रधानांनी तुमची प्रशंसा केली, तुम्ही असं म्हणताय गोवा स्मार्ट सिटीचा प्रकल्प एका बाजूला राबवला जातोय, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणताय, ब्रिजेस बद्दल तुमची खास आस्था आहे असंही कळलेलं आहे। तर एकूणच या सगळ्या प्रश्नामध्ये बघायला मिळतं की तुमच्या म्हणजे ज्या आसपासच्या अनेक लहान मोठी बेटं आहेत, त्या बेटांपर्यंत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक साधा ब्रिज पण तुम्ही बांधू शकला नाहीयेत, लोकांना अजूनही फेरीनं वापर करावा लागतोय, जीव धोक्यात घालावा लागतोय। मी एवढंच सांगेन की विरोधक विचारतात अच्छे दिन कुठं गेले, 2011 अगोदरचं ह्या ठिकाणची राज्याची परिस्थिती काय होती आणि 2012च्या नंतर परिस्थिती काय झाली ती एकदा त्यांनी बघून घ्यावी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत ज्यांच्याशी आपण संवाद साधला, कारण ज्या बिग फाईट्स आहेत किंवा मोठ्या लढत आहेत गोव्यामधल्या, त्यापैकी ही एक महत्त्वाची लढत आणि साहजिकच आहे की या मतदारसंघात म्हणजे साखळी या मतदारसंघात ते प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांकडे मतं मागतायत, सांगतात की त्यांनी काय काय डेव्हलपमेंट केलेलं आहे, पण विरोधकांकडनं विरोधाच्या फैरी झडत आहेत। अशात प्रमोद सावंत यांना आपली सीट टिकवता येते का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, साखळी, गोवा। कौल कुणालामध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।